नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण तालुक्यातील गडप गावची सुकन्या लावणी सम्रांतनी उत्तम डान्सर सानिका विश्वनाथ कोठेकर अनेक जिल्ह्यात स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळवते। पेण तालुक्यातील गडप गावची सुकन्या घरची परिस्थिती बेताची असताना सानिका कोठेकर हिला छंद आवड नाचण्याचा। ती दिसायलाही सुंदर, पण लहानपणापासून छोट्या छोट्या शाळेच्या कार्यक्रमात सहभागी होऊन ती बक्षीस पात्र व्हायची। मग तिच्या आईबाबांनी तिला सपोर्ट केला, तशी तिने अजून सराव करत ती गावातील सण उत्सवात सहभागी होऊन लोकांची मने जिंकायची। मग तालुक्यातील स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळवले। असे करत तिने कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यात सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे। तिची जिद्द आहे, आपल्या आईबाबांचा नावलौकिक करायचा आहे। तिला विचारले असता लावणीच्या क्षेत्रात तुझे गुरु कोण, तर ती म्हणाली, माझी आई व वडील, भाऊ जे मला सपोर्ट करतात व अनिल दादा फोटोग्राफर व अंकिताताई, रिंकीताई मेकअप आर्टिस्ट आहेत, यांना गुरु मानते। मॉडेलिंगमध्ये अनेक बक्षिसे तिने आपल्या नावे केली आहेत। हे सर्व करत असताना तिने BA पर्यंत शिक्षण घेतले आहे। याचा विचार करून माझे विद्यार्थी म्हणून पतंगराव कदम आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज पेण यांनी समारोह सोहळ्यात तिला बोलावलं व तिची कला सादरीकरण करण्यात आली आणि आपली विद्यार्थिनी आपल्या शाळेचं, गावाचं आणि आईवडिलांचं, जिल्ह्याचं नाव लौकिक करते, म्हणून तिचा यथोचित मान सन्मान करून सत्कार करण्यात आला। तिची इच्छा आहे TV सिरियलमध्ये जाण्याची। इच्छा व्यक्त केली। कोणीही गुरु नसताना अनेक जिल्ह्यात स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावल्याने, तेही गुरु नसताना, यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, पेण। लावणी समजणी सानिका विश्वनाथ कोठेकर आहे आणि मी गडपगावची सुकन्या आहे। तर मला लहानपणापासूनच डान्सची खूप आवड होती आणि मला तो एक चान्स बोलतो आपण, तो हवा होता की कुठेतरी जाऊन माझं नाव मोठं करायचं, माझ्या घरच्यांचं नाव मोठं करायचं। तर माझी सुरुवात झाली माझ्या गावापासूनच। आमच्या गावात छोटे मोठे डान्स प्रोग्राम व्हायचे, नवरात्रीमध्ये असो, होळीमध्ये असो, श्रीरामनवमीमध्ये असो। मी प्रत्येक ठिकाणी जाऊन माझं जे काही सादरीकरण आहे ते सादर करायचे आणि सर्वांना डान्स परफॉर्मन्स पण आवडायचा। तेव्हापासूनच मी ठरवलं की कुठेतरी जाऊन आपलं नाव मोठं करायचं आणि माझ्या घरच्यांचं पण नाव मोठं करायचं। आणि ही आवड आली आहे माझ्या आईकडून। माझ्या आईला पण यामध्ये खूप फार आवड होती। आपले गुरु कोण मग? माझे गुरु माझी फॅमिली आहे पूर्ण, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच मला ही काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळाली आहे। आपल्याला बरेच ठिकाणी लोक नावं ठेवतात या क्षेत्रात जाण्यासाठी की ही मुलगी अशी डान्स करते, ही मुलगी असं करते, तसं करते, पण माझ्या घरच्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मला या फील्डमध्ये टाकली आहे। आता लावण्यासाठी तू कुठे कुठे स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहेस आतापर्यंत? आतापर्यंत मी कोल्हापूरमध्ये गेली आहे, अलिबागमध्ये गेली आहे, खेड साईडला गेली आहे, पेणमध्ये गेली आहे, पुण्याला गेली, अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन मी माझं सादरीकरण केलं आहे। आणि मला तसेच मॉडेलिंगची पण फार आवड आहे। सावंतीवाडी असो, मिस रायगड असो, खोपोली असो किंवा किहीम असो, या ठिकाणी पण जाऊन मी करून माझा प्रथम क्रमांक मिळवला आहे। आणि यामागचे गुरु मी अमित दादा मानते, अंकिताताई मानते आणि रितुताईंना पण मानते, कारण यांच्या सपोर्टमुळे मला खूप जास्त काही शिकायला मिळालेलं आहे। अमित दादा हे कोण आहेत? हे माझे कोरिओग्राफर आहेत। माझे प्रत्येक कॉस्ट्युम तेच डिझाईन करतात आणि अंकिताताई आणि रितुताई मेकअप आर्टिस्ट आहेत। छान प्रकारे मेकअप आर्टिस्ट करून ते सादरीकरण करतात त्यांचं पण। आतापर्यंत किती शिक्षण झालं तुझं? ग्रॅज्युएट आहे BCom। तरी पण तू आता शिकतेस अजून? नाही, आता नाही शिकत आहे, कारण की दोन क्षेत्रात असं लक्ष देण्याला मला थोडंसं अवघड जाते। शिकायचं होतं मला, MCom करायचं आहे, पण त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यायला हवा आहे आणि तो वेळ देईन मी नक्की। पुढं काय करायचं विचार, अजून शिकायचं काय, कसं आहे, काय करायचं? आता बघू, जसं काही मी चान्स बघितलं, मला मेन म्हणजे सिरियलमध्ये खूप आवड आहे जायची आणि TV सिरियलमध्ये जाऊनच राहीन मी। आवाज महामुंबईसाठी अरुण चवरकर, गडप।